हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे रायगडला. म्हणजे बऱ्याच दिवसांनी चाललो आहे रायगडला जायचा. तर आज फायनली वेळ आली आहे रायगडला जायची. कुठे गेली? तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होईल ते सगळं तुम्हाला दिसेलच. आज गीतचा आणि कॉन्टेंट नाही भेटणार. गीतचा कॉन्टेंट नाही भेटणार कारण की तो रोपवे मॅन आहे. सध्या रोपवेन त्याची जिरलेली आहे पहिलीच. तो आधीच त्याने हात जोडले की तो रोपवेने जाणार आहे. त्याच्याकडे बॅगा बिगा सगळं तोच घेऊन जाईल. बॅगमॅन नवीन नाही करणार. नंतर डायरेक्ट भेटू. कालच घेतली. आता आम्ही पोचलो. वातावरण कसं भारी चाललंय. पाऊस वगैरे आला त्यासाठी चालतंय. खतरनाक. तर आता आपण गाड्याच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि आता इथून 5 जण आम्ही चालत जाणार आहेत आणि 3 जण रोपवेने जाणार आहे. त्यातला गीत एक, दादा एक आहे आणि मोन्या दादा. हे रोपवेने जातील आणि आम्ही सगळे आता चालत जाऊ. चालत जाणार जाम मजा येणार आहे. ते रोपवे यांचं जाऊ दे. आणि वातावरण ढग बिग एकदम प्रॉपर अशी खाली आली बघू शकता. तो पण बघा. तर आता आपण चढायला सुरुवात केलेली आहे आणि आज आता फुल मजा येणार. म्हणजे जे कोणी पहिल्यांदा येत आहे ना त्यांनी चालतच जा मी तर बोलेन. कारण जो चालत मजा आहे ती रोपवेमध्ये नाही आहे. चालत आता हा व्ह्यू कसला एक नंबर आहे. आणि मोस्टली पावसातच तुम्ही हे करा स्टार्टिंगला. कालच राज्याभिषेक पण झाला तिथीनुसार. माझ्या मागे तुम्ही बघा ना ढग बिग अशी खाली आलीत. एक नंबर आहे. आता वरती आलोय आणि खाली बघा. आता सिनेमॅटिक बघितला असेल आणि आता पूर्ण म्हणजे जो गड आहे ना पूर्ण ढगाने झाकला गेलाय. मग अशी टकमक वगैरे दिसत होता पण आता काहीच दिसत नाहीये बघा ना. येस येस आहे ना. 5-5 मिनिटाला व्ह्यू चेंज होतोय. आता इथे धबधबा आहे एक नंबर. छोटासाच आहे. पाणी बिणी भरतात पोरं. डेंजर आहे. तर मंडळी आता आपण महादरवाजा जवळ आलोय. 5 मिनिटात महादरवाजाजवळ पोहोचू. समोरच आहे मंडळी. जे आता रोपवेने येतात ते अजून खालीच आहेत आणि आम्ही महादरवाजा जवळ पोहोचलोय. आणि त्या लोकांनी सगळा हा जो व्ह्यू आहे तो मिस केलाय. हॅलो, खतरनाक. साधा कॉल कर. सगळ्यात बेस्ट. बरं झालं नाही तिथे थांबलो. म्हणजे आपलं नव्हतं. गाडावर बघा केवढीशी पोरगी आली आहे. आणि आत्ताची पोरं दमतात रोपवेनी. जरी तिला उचलून आणली असेल तरी पण तिच्यात अजून जिद्द आहे. म्हणजे ती अजून मोठी झाल्यावर खूप काय करू शकते. फुल डार्क झालं. आता आपण हा दरवाजात इथनं एंट्री मारतोय. मीन्स हे जे आहे ना हे दिसत नाही आपल्या खालना की
इथे दरवाजा वगैरे असू शकतो. बा पूर्ण एक अशी भिंत वाटते म्हणजे ती पूर्ण अशी एकच भिंत आहे, पण ती पूर्ण भिंत नाही आहे. आणि इथनं जरा सावकाश जा पावसात जर येत असेल तर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ही सैन असं वाटतं की बघावतच राहावं तिथे. एक नंबर आहे. म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी रायगडची वारी करायची. आता आपण फायनली महादरवाज्यात एंट्री मारतोय. तेव्हाचा दरवाजा बघा अजून आहे. बघा ना, म्हणजे प्रत्येक गाड्याचं तसंच सिस्टम आहे. जसं आपण एंट्री मारतो तसं डायरेक्ट वळण देतात. म्हणजे ज्या कारणाने शत्रूची स्पीड जी आहे ती कमी होऊ शकते. सगळे हौशी आहे तिथे भाई. हवा आता पाऊस येईल असं वाटतंय. ढग वगैरे आली खाली. अजून बरंच वरती जायचं. आताशी पण महादरवाजामधनं आलोय. जास्त शूट नाही करत आहे मी स्वतः. आणि ते बघा, भ्रमण से मिटे भ्रम, खरी गोष्ट आहे. हे सगळं अनुभवायला तुम्हाला इकडे हो, व्हिडिओ मधनं काहीच नाही समजणार तुम्हाला. तो फक्त एक माध्यम आहे तुम्हाला काहीतरी वेगळं बघण्यासाठी. बट जर तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी ऑब्झर्व करायचं असेल, सगळी गोष्ट बघायची असेल, तर तुम्हाला इथे जायला लागेल. कालच राज्याभिषेक झाला तिथीनुसार, आणि आज दुसरा दिवस आम्ही इथे आहोत. आता आम्हाला इथे आहे ना तोफा दिसल्यात 2. बघू शकतो. कसला गार आहेत. कसला आहे बघ तो. हो, गार बघ. गाडावर एवढीशी बोर आलीत चालत, ते पण जास्त वेळ. आणि आताची बोरं रोपेनी येत आहेत. दाखवायला लागेल. आणि पाऊस आला थोडासा, रिमझिम रिमझिम पाऊस आहे. आता आम्ही वरती आलोय, आणि आता इथे हा समोरचा आहे, हा बघा, हा हत्ती तलाव. पाणी नाही आता सध्या, थोडंसंच आहे, पण आता पाणी भरेल. आता आम्ही इथे पुढे जातो. इथे मारुतीरायाची मूर्ती आहे दगडात, आणि ती एकच नंबर. इथे रोपवे हा. आता आम्ही वरती आलो आणि पाऊस पण आलाय भाई. चला लवकर. काय रेनकोट घालायचा? आता रेनकोट वगैरे घातलाय आणि चाललोय. पाऊस आलाय जाम. वरती आलो आणि पाऊस आला. एवढा ना आला ते बस बरं आहे. रोपेवाले माणसं पण आलीत आमची, ठीक आहे ना. ठीक आहे. आता आपण शिरकाई माताच्या मंदिराजवळ आलोय. कालच्या सगळं केलेल्या इथे पण आहेत.
शिरकाई देवी रायगड, रायगडावरील प्राचीन मंदिर. गंगासागर तलावाकडून होळीच्या माळावर जाण्यासाठी थोडीशी चढण चढली की डाव्या बाजूला आहे शिरकाईचं मंदिर. शिवकाळापूर्वीपासून या देवीचा उल्लेख इतिहासात आढळतो. महाराजांच्या काळात किल्ले रायगडची गडदेवता म्हणून शिरकाई देवी नावारूपास आली. देवी आपण वरती आलोय गडावर. इथे राहण्याची सोय होती. 2 दिवस 2-3 दिवस इथे राहायची पूर्ण सोय होती. काय चालेल मग. गर्दी होईल हा होळीचा महिना. हा होळी आता आहोत ते. काय होळीचं माळ होळीचं ओके. हा 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 काळा इथं होता. अच्छा. इथे महाराजांची मूर्ती आहे. मी तिथे नंतर तिथे गर्दी आहे सध्या. आम्ही पहिला तिकडनं सगळं असं येऊ. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे जायचं आहे. बाजारपेठात. आता आपण बाजारपेठमध्ये एंट्री मारू. कुठे गेला कोण? रायगड चढल्याशिवाय स्वराज्याची उंची कळत नाही. आणि हा स्वर्ग बोलतात तो आज एकच नंबर आहे. हात दुखते जाम. काय माहिती का म्हणा काय बोल. कसं वाटतं तू रोपवेने आला कसं वाटला? रोपवेने छान वाटला. एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता हा पण तो चांगला होता. मोन्यादा 8व्यांदा काहीतरी आला. किती 8वी वेळ त्याची यायची. तो 7 वेळा चालत आला तो. आणि आजचा त्यांनी रोपवेचा आनंद घेतला. पण रोपवेचा आनंद घेता घेता त्याची टरकली थोडीशी. वरती आल्यावर बोलते जिरली बोलते. आपण गीतचा फीडबॅक गीत इथे गीत मगाशी काहीतरी वेगळा बोललास तू. मी दुसऱ्यांसाठी बोललो. हार्ट अटॅक पेशंट साठी बोललेलो. काय? हा मीच तो बोलला की जर कोणाला प्रॉब्लेम वगैरे असेल बीपीचा वगैरे जे घाबरत वगैरे असतील उंचीवर तो त्यांनी रोपवेचा वापर नका करू. कारण की वरती आल्यावर माणूस जेव्हा खाली बघतो तेव्हा माणसाला गरगरत. आणि इथे किती दुकान आहेत. रायगड खूप मोठा आहे. पण आहे ना जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललोय. आणि इथं दिसला पण जगदीश्वराचं मंदिर. टकमक टोक दाखवतो थांब नंतर. हा बघा जगदीश्वराचं मंदिर. आणि इथे आहे तो टकमक टोक. ही लोक दिसते ती टकमक टोक आहे. ह्याचा पण इतिहास आहे खूप असं. पण आधी आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊ. आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात एंट्री घेतोय. लाईन आहे इथे पाय पाडायला. लाईनीत लागू आता. आता आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलोय. लाईन येत होता मी. आणि काय म्हणजे पूर्ण असं ढगांनी चारी बाजूने ढगांनी कव्हर केलं आम्हाला. बघा ना काय व्ह्यू आहे पाठीमागचा. ढगच ढग आहेत. आधीच आपण माहिती आपली कॅपॅसिटी मध्ये तेवढं काम करा. बघू पुढे काय. हा व्ह्यू आहेत ना. पुढे जात नाही. रिक्स नको जास्त. जवळच्या जवळ आपण दाखवता येईल ते तेवढं करू. कारण की आपल्याला अनुभव नाही आहे कुठल्या गोष्टीचा जास्त. जगदीश्वराच्या मंदिरात आलोय. बघा ना गव्हाचं बांधकाम. कुठनंच लिकेज नाही काहीच नाही. हे काय परिचय आहे काय? नाही. आम्ही महाराजांच्या समाधीजवळ चाललोय. आणि इथे एक खूप अशी सुंदर गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो. महाराजांची समाधी. आणि इथे एक गोष्ट आहे. सेवेचे तत्पर थाई हिरोजी मुंडुलकर.
1896 आनंदनाम संवत्सरे शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आश्लेषा नक्षत्र असताना ह्या ज्योतिषशास्त्रातील राजमुहूर्तावर उभारला गेला आहे. पायऱ्यांची विहीर, पाणी शेंदायचा आड, तलाव, रम्य वने, राजरस्ते, स्तंभ, गजशाळा आणि राजांचा राजप्रासाद हे सर्व वाणीला अवर्णनीय अशा श्रीमद रायगडावर हिराजीने निर्माण केले असून यावत चंद्र दिवाकरो विलसत म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आकाशात आहे तोपर्यंत हे विलसत राहील. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे. शिवान सांगावा धाडलाय रे, शिवान सांगावा धाडलाय रे. वेळ पडली तर मारायचं रे, धर्मासाठी सांगायचं रे. वेळ पडली तर मारायचं रे, धर्मासाठी सांगायचं. देवधर्माची आण हाय, देवधर्माची आण हाय. आपलं इमान सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं, देशासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं. कोरोना देऊन राजानं, कोरोना देऊन राजानं, कोरोना बांधलं राज्याचं, कोरोना बांधलं राज्याचं. आई भवानीच्या पुण्याईचं, आई भवानीच्या पुण्याईचं. स्वराज्य होया मर्दानुर, स्वराज्य होया मर्दानुर. देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी जगायचं. शिवाजी राजाने केलं रे काय, शिवाजी राजाने केलं रे काय. कानाचं पोट पाडलं रे, कानाचं पोट पाडलं रे. शाइस्त्याची बोटं छाटली रे, शाइस्त्याची बोटं छाटली रे. देवीला बकराचं नैवेद्य रे, देशासाठी जगायचं रे, देवीला बकराचं नैवेद्य रे, देशासाठी जगायचं. देवी नवसाला पावली रे, देवी नवसाला पावली रे. रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे. रावणाची वस्ती जिरली रे, रावणाची वस्ती जिरली रे. शिवाचं राज्य आलं रे, शिवाचं राज्य आलं रे. देशासाठी जगायचं रे, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं. शिवानं सांगावा धाडलाय रे, शिवानं सांगावा धाडलाय रे, शिवानं सांगावा धाडलाय रे, शिवानं सांगावा धाडलाय रे. वेळ पडली तर मारायचं रे, देशासाठी जगायचं, वेळ पडली तर मारायचं, देशासाठी जगायचं. वेळ पडली तर मारायचं, धर्मासाठी समजायचं, वेळ पडली तर मारायचं, देशासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं, देशासाठी जगायचं, धर्मासाठी समजायचं. आई भवानीचा गोंधळ घेऊया. माझ्या समोर आहे ना पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात. काय व्ह्यू आहे हा. रोपवे मॅन, रोपवे नाही आला. काय व्ह्यू आहे, एकच नंबर. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय ना. भाकऱ्या कडक झाल्या, बर्फ हा चिकटल्यात त्या. बर्फाचं पाणी होतं ना सगळं. इथं समोर सह्याद्री रांगा आणि ऊन. आता जगदीश्वराचं मंदिर मध्ये दर्शन घेतलं, जेवलो आणि आता आपण टकमक टोकाकडे चाललोय. टकमक टोकाचं तुम्हाला सांगू तर तो आहे ना शिवाजी महाराजांच्या काळात जर कोणी काही चुकीचं वागलंय काय असेल तर मग त्यांच्यासाठी तो तिथून ढकलायचे. जे गुन्हेगार वगैरे असतील, हा पण कोणाला ढकलला नाहीये त्याची तिथून. पण ते असं मी नाही सांगत, ते ऐतिहासिक पुस्तकांमध्ये लिहिलंय तसं की तो त्या
टकमक म्हणून तिथे असं नाव लिहिलं की तिकडनं कोणी काय चुकीचं वागलं तर त्यांना ढकलणार वगैरे. आता तिथेच आलोय. जो आपण खालना बघितला, जो दिसत होता खालून तिथे ना, खालना दाखवलंय ना आपण. तर मंडळी आता आपण आहे ना टकमक टोकावर आहोत आणि इथून काय दिसतंय व्ह्यू सह्याद्रीचा पूर्ण. म्हणजे चारी बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आणि इथली तटबंदी बघा किल्ल्याची अजूनही तशीच तशी आहे. हे बघा, हा इथे महादरवाजा आहे, इथूनच आपण आलो. आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा दाखवत होता मग तुम्ही. तर मंडळी तुम्हाला एकच सांगणार, जर तुम्ही गडावर वगैरे फिरायला जाताय तर कचरा तुमच्या बाटल्या बिटल्या ज्या आहेत त्या रिटर्न तुम्ही खाली घेऊन जा आणि नंतर डस्टबिनमध्ये टाका. कारण की इथे तुम्ही बघू शकता, इथे समोर पण बरेचसा कचरा टाकलाय, बाटल्या वगैरे सगळ्या उडून इथे आल्यात. आता आपण जगदीश्वराचं मंदिर बघितलं, टकमक टोक बघितला, बाजारपेठ बघितली आणि आता आपण आलोय होळीचा माळ, जिथे होळी पेटवायची, अजूनही पेटवतात होळी. आता तिथे आलोय आपण. तिथे पण महाराजांची मूर्ती आहे. सगळेजण आहेत तिथे, लाईन लावली इथे. आता आपण होळीचा माळ तिथे आहोत आणि ह्याच्याबद्दल काय, इथे अजून होळी पेटवतात. त्यांच्या परंपरेनुसार इथे होळीचा चालतो. नाही तो आवाज म्हणून ठीक आहे. काय बोलतोय? ना त्याला बोललो थोडा जोरात बोल, तो हळू बोलत होता ना. इथे ते सांगत होता होळीचं इथे पेटवत हे करतात ते, म्हणून जोरात थोडा बोल. गाईड आहेत ते थोडे इन्फॉर्मेशन देते बघा. ही मूर्ती घडवली मुंबईमध्ये गिरगावमध्ये. याचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीवरून आज 2 लोक रायगडावरती पूजायला येतात भिडे गुरुजींची. तर त्यांनी ते वरचं छत्र 2012 मध्ये 2 जूनला उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या हस्ते बसवलेला आहे. हा ग्राउंड आहे होळीचं मैदान. तिथे होळी पेटवली की पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. त्या काळातला एक नियम होता की महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे. त्या पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल, जो बहादूर असेल, त्याला जरा जे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट हे बक्षीस दिलं जायचं. संभाजी महाराज 9 वर्षांच्या असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता बघा. समोरची बाजारपेठ 800 फूट लांबीला, 40 फूट रुंदीला, जमिनीपासून हाईट बघा. एवढ्या उंचावर हाईट का ठेवले? घोड्यावर बसून सामान खरेदी केलं जायचं त्या काळामध्ये. समोरचं दुकान, मध्ये स्टोरूम आणि मागे राहायचे आगे दुकान, पिछे मकान. पण त्या काळामध्ये अतिक्रम प्रकार नव्हता. आता अतिक्रमणांना असं बघा, दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावर असतात. त्या पायऱ्या बघा आतल्या बाजूला, रस्त्यात नाहीये. 44 दुकान आहेत. उजव्या बाजूला 22 आणि डाव्या बाजूला 22 असे 44 दुकान. तिथे वेळी फोटो घ्या पाहिजे. आता तिथे एक गाईड आहेत, ते सांगतात काहीतरी इन्फॉर्मेशन, आपण तिथे जाऊया. पेट्याला आगीतून नळ बाहेर काढेल त्या मावळ्यास 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचं घोडं, मानाचं पेट हे त्या बक्षीस दिलं जायचं. अरे कोण काढणार? आगीत हात टाकून नारळ काढायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बोलावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बोलावं आणि माझ्या वाघासारख्या संभाजी महाराजांनी ते लगेच करून दाखवावं. संभाजी महाराजांनी पेट्याला होळीतून अलगत 9व्या वर्षी असताना बाहेर काढला होता. म्हणून एक शेर म्हटला जातो, सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजी तो दात मर्द मर्याची दात फक्त एकत्र फक्त संभाजी म्हटलं गेलं होतं. संभाजी महाराजांचे हाल खूप केले औरंगजेबाने. कुणासाठी केलं तर येणाऱ्या पिढीसाठी केलं. महाराज हातातली नखं काढली, कल्पना हातातली नखं काय सहन करावं संभाजी महाराजांनी. फक्त एकच शब्द होता ना औरंगजेबाचा, की जात धर्म बदला. हा शब्द त्याचा होता. नाही संभाजी महाराजांनी इथून पुढे गेलं की बाजारपेठ, लांबी पाहिली तर 800 फूट, रुंदी पाहिली तर 40 फूट, डाव्या साईडला 22 आणि उजव्या साईडला 22-44 दुकान आहेत. पाठीमागे मकान आणि आगे दुकान 2 टापची बाजारपेठ आहे. आज आपण बाजार कसा करतो माहिती का? पायाने. आपण काय माहितीये का? दुर्दैवी ते लोक, त्या काळची लोक 350 वर्षापूर्वी लोक कशी होती माहितीये का? रुबाबदार. घोड्यावरती बसायचं मग बाजार केला जाईल. म्हणून तिच्या हाईट पर्यंत घोड्याच्या लेवलची आपल्या डोक्याच्या उंचाची बाजारपेठ. ती पहिल्या तिथे उभा राहा, तुम्ही खाली बाजारपेठ वर जाईल.
मग घोड्यावरती बसून त्या काळात लोक बाजार करायचे. त्या राजमार्गाने पुढे गेलं तर पुढे मंदिर बघायला भेटेल. दिसतं का मंदिर? माहिती देण्याचं माझं काम आहे, इथून पुढे दर्शन तुमचं काम आहे. त्या मंदिराचा आकार काय म्हणतोय? लांबून काय दिसते ते? दिसते का तुम्हाला मंदिर? याला म्हणतात गनिमी कावा. ते मस्जिद दिसते लांबून. रायगडाला सह्याद्रीने घेरलंय. एखाद्या जर पर्वत रांगेवरून लांबून जर एखाद्या मुस्लिमाने पाहिलं त्याला काय वाटलं पाहिजे? ते आक्रमण करेल का तू? आपलं मंदिर असेल आपण आक्रमण करू काय? त्याला म्हणतात गनिमी कावा. ताकद कमी बुद्धीचा इसम महाराजांनी जास्त केला. आणि त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला, कारण ते महादेवाचं मंदिर आहे, राजे जगाचा ईश्वर जगदीश्वराचे भक्त होते. आणि त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक छोटा नगरखाना आहे. त्या नगरखान्यावरती ज्याने रायगड किल्ला बांधला, ज्याने स्वराज्याची राजधानी बांधली, ज्याने हे स्वर्ग बांधून दिलं, त्या इंजिनियरचं नाव एका पायरीच्या पायरीवरती बघायला भेटेल. महाराजाकडे 365 गड किल्ले होते. कोणत्या किल्ला पाहिलं का महाराजांचं नाव? आपण घर बांधतो नाव कुठे देतो? घराच्या वरती. मनासारखं राजा, राजासारखी माणसं, धनासारखं मन, मनासारखा राजा होता. किल्ला बांधताना स्वतःचं घर हिवजीने विकलं आणि किल्ला बांधून दिला. महाराजांनी सहज विचारलं, तुम्ही रायगडाची बांधकामं केली, गडाचं गॅरंटी पण दिलं, मग आमच्याकडून काही तुम्हाला बक्षीसपत्र हवंय ते मागून घ्या. हाती घोडे खजिने सोनं काय हवंय ते मागाय रोजी. नाही राजा मला काहीच नको, फक्त राजा एक दगड बसवायचे आणि मग ती दगडामध्ये माझं नाव लिहायचं. तो दगड जगाच्या ईश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पर्वती बसवायचे फक्त आम्ही. महाराजांनी विचारलं, रोजी तो दगड तिथे कशाला बसवायचा आहे? तुम्ही रायगडाचे इंजिनियर आहात, आर्किटेक्ट आहात, तुम्ही स्वर्गाहून सुंदर किल्ला बांधून दिलात. एक काम करा, तुझ्याकडे मोठा काढवा, रायगडाच्या महातराच्या बसवा, नगरखान्या बसवा, आम्ही अनुमती देतो. नाही राजा, म्हणजे काय म्हणतात, नाही राजा, मानाचा मुद्रा आपल्याला, तुमचं देव तिथे आहे, आमचं देव तुम्ही साक्षात उभे आहात. या राजमार्गावर तुमची पावलं जातील की नाही? या राजमार्गावर राजा आपलं पावलं जातील. तुमच्या उजव्या पायाला लागलेली धूळ दगडावर नाही पडली पाहिजे, म्हणजे मस्ती पडली पाहिजे. त्या मंदिरामध्ये आजही लिहिलेलं आहे, सेवेचे थाई तर पडा हिरोची मंदिर. म्हणजे पुढे सरकले, डोळ्यातून पाणी आलं, कडकडून मिठी मारली, वा हिरोजी वा, तुमच्यासारखी पूर्व स्वराज्याला काय काय नव्हतं त्याला मागायला असतं, मागितलं असतं हिरोजीने. हत्ती घोडे खजिने द्या, सोनं द्या. त्याने रायगड किल्ला बांधला, त्याला राजे विचारले काय तुम्हाला बक्षीसपत्र पाहिजे, मागून घ्या. तुम्ही ऐकलं का? त्याने ताजमहल मला तिथे हात काय केले, म्हणजे हात कापून टाकले. याला म्हणतात जगातला एक घोडा. आणि साईडला शिवरायांची समाधी आहे, समाधीच्या बाजूला एक वाघे कुत्री समाधी, वाघे कुत्र्याची. वाघ्या कुत्र्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वादंग आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देणार नाहीये, कारण की त्याचा आम्हाला सुद्धा माहिती देण्याची परमिशन नाहीये. हायकोर्टापर्यंत निर्णय गेलेला आहे. जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत त्याची माहिती मी देणार. इथून मंदिरात जायचं, दर्शन काय ते इथे येते आणि पुन्हा ऐकून खाली जायचं. शिरकाई माहितीचं मंदिर करून खाली जायचं. इथे दर्शन नंतर आले होते घे. माहिती माझी संपलेली आहे. माहिती संपल्यानंतर माझ्या ग्रुपला एक विषय सांगत असतो. जेव्हा संभाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा औरंगजेब पुष्पाच्या ते गेलो. संभाजी महाराजांना महाराज पुष्पाचे की नको, पण दरबारात गेला तो चेहरा पडला होता. चेहरा पडला होता तो त्याच्या दरबारामध्ये आपल्या महाराजांचे गुणगान काय काय गातोय बघा. एका दुश्मनाचे गुणगान त्याच्या दरबारात काय गातोय बघा. तो आपल्या बडी बेगमला म्हणतोय, बडी बेगमला काय म्हणे, अरे ओ मेरी बड़ी बेगम साहिबा, उस कापर सिवा ने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता तुम्हें पूरे हिंदुस्तान पे राज कर. म्हणून कवी भूषण म्हणतात ना, काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना मेरे शिवराय होते तो यहाँ पे सब कुछ सुनते. म्हणून सांगावं असं वाटतं मराठी विषय, घासल्या विना दार नाही तलवारीच्या बातीला, मराठा शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. म्हणून सांगावं असं वाटतं की अंधार झालेला आहे, अंधार झालेला आहे. एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर माझ्या आया बहिणीच्या संरक्षणासाठी एक आपला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे. रायगडाची माझी माहिती संपलेली आहे. पुढे जाऊन दर्शन करा, निटणी यायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर भारत माता की. जीवनात सांगितले म्हणून भाकरी वाटीवर पेटले, कांदा टेसणी वाटीवर भात, बरोबर आहे. चला आता आपण जाऊया. त्यांनी इन्फॉर्मेशन चांगली दिली आणि ते हा फ्रॉड एक एरियन ठेवलाय, म्हणजे असं बनवलंय की नुसतं जो तो तिथं उभा राहतोय फोटो काढतोय. चुकीचं आहे. मी लांबनच हे करा, पाय पाडा आणि निघा ना. फोटो बिटो कशाला काढत बसते, आम्ही ना काढला फोटो इथे. हा मग तेच बोललो की फोटो बिटो नका काढू, ते फोटो काढायचं ठिकाण नाही आहे. मेन म्हणजे तुम्ही या, दर्शन घ्या, पाया पडा आणि निघा. तुम्ही तिथे फोटो बिटो काढत बसलात की इतर लोक पण ते बघतात, मग त्यांना पण फोटो काढायचा हाऊस येते. हा पाया पडा फक्त. तर आता इन्फॉर्मेशन वगैरे बघितली, आता आपण आलोय नगरखान्याकडे.
तर इथं आपण हा सर्व इथे हे दगड बिगड वाजवते इथे. अच्छा त्यामुळे त्याचं नाव नगर खाना. हे बघा इथं राज्याभिषेकाला भंडारा उडवला जातो. या राज्याभिषेकाला झेंडा ना उतरवला कसं आवडलं होतं. समोर शिवाजी महाराजांची मूर्ती. चप्पल आज दरबार वगैरे बघितला आणि आता आपण चाललो मी राणी महलकडे. राणी महल म्हणजे असं तो हा इथं काय माहिती आहे ते पत्रवित्र हे ते सगळं असतं ना मंत्रिमंडळाचा त्यांचं प्रत्येकाचं होतं इथं म्हणजे काम करायचं. ही सुधारणा झाली पाहिजे काही जसं आईने तसं पहिल्यासारखंच केलं पाहिजे. मग त्याला अजून एकदम हे वाटेल. एवढं इथे पण प्रत्येक दगडावर असं महाराजांचं पाऊल वगैरे असेल. प्रत्येक ठिकाणी असेल. हे अशी दगड का ठेवली ती अशी नाही बघ ना सगळीकडे असे बॉक्स करून ठेवलेत ते. मग तिथे पण ते असे ठेवलेत. जर कोणाला माहिती असेल तर सांगा. काहीतरी आहे हे वाचा तुम्ही व्हिडिओ पॉज करा. कुठला हा राजवाडा होता का? पण हे काय समोर मला प्लीज कमेंट करून सांगा हे काय आहे. तिथे फोटो वगैरे काढतायत. काय आहे? राजवाडा आहे ना चप्पल आणण्याचा पटकन बघून वाचून छत्रपती शिवाजी महाराज. बेसिकली हा जो आहे इथे मागे तो महाराजांचा राजवाडा आहे. मीच तिथे लिहिलंय महाराजांचा राजवाडा आहे. आणि आता पण मस्त बेडरूम हा हा तसं रे ते बरोबर ना. हो तिथे फक्त तुम्ही फोटो वगैरे असं काढायला नका काय करू. प्रत्येक ठिकाणी फोटो फोटो फोटो. आता पण फिरून जातोय मागच्या साईडला. इथे आता कुठे जायचं आधी आता राणीच्या माझा महा हे काय होतं राजवाडा. अच्छा हा राजवाडा. आपला कसं ओके ओके हा राजवाडा. हा आता राणी महल. महाराजांनी हे महाल आहेत का? तिथे गाईड आहे. आपण बघू गाईड काय सांगते. चला या इकडे गाईड आहेत बघ. गाईड सांगतील काय काय. ओके हे धान्य कोठार आहे पूर्ण. हा तिथे आहेत ते. तिथे गाईड आहेत बघू काय सांगतात ते. स्वराज्याचं सर्वात मोठं पेव आपण सर्वांनी कोल्हापूर मधला पन्हाळा किल्ला ऐकला असेल. आधी पन्हाळ्यावरती 3 कोठार बघायला भेटतात. जमिनीपासून 52 फूट उंचाची आहे ती पेव आहे. ती मोठी अंबरखान आहे. तिथल्या आजोबांच्या गडानं पुरवलं जायचं. तिथलं धान्य फक्त आपल्या रायगडासाठी होतं. एक पेव थोडं जवळ बघायचं आपण. मग छत्रपती शिवाजी राजांचा राजमहल बघायला राजमहालाकडे जाणार आहोत. राजांचं घर बघायला पुढे जाणार आहोत. सो बेसिकली इथे हा धान्य कोठार आहे. दाखवतो तो. हा धान्य कोठार आहे. पण आता धान्य कोठार नाहीये. त्याच्यात लोकांनी बाटल्या टाकून ठेवल्यात. हे तुम्ही करू नका. बघा तिथनं रस्ता आहे बघा आतमध्ये. आता आपण राणी महालात आलोय. किती मोठे आहेत बघा ना. हे बांधकाम मला आत्ताच वाटतंय. विटा आहेत. हे आधीच आहे.
बघा हा आधीचा बांधकाम आहे आणि हे विटा आहेत. हे विटांचा नंतर केला असावा. हा समोरचा पण बघू शकता. आपण इथं बघू काय आतमध्ये. हे आय गेस वॉशरूम्स आहेत तेव्हाचे. हा? पलीकडे गेलास ना काय पलीकडच्या जे जातील हे इथे वॉशरूम्स आहेत आतमध्ये. पलीकडे एकदम परफेक्ट. चल चल जाऊ. इथे बघण्यासारखं भरपूर आहे. हे नंतर केलंय ना बांधकाम विटांचं. विटांचा आता नंतर केला. आता नंतर केला. कसा काय तेव्हा विटा कुठं होत्या? अरे जुना हा बांधकाम. कमेंट मध्ये सांगा कधीच आहे, कारण की आपल्याला काय एवढा आयडिया नाही आहे. मग फक्त एवढं आहे बांधकाम आताच आहे का कधी विटांचं पण. ओके. गाईड बोलतात की आधीच आहे बांधकाम. काय माहिती मला तर, माझ्या ह्याच्यात तर मला नाही माहिती की तेव्हा विटा असतील. बघा ना किती ह्यूज आहे. ते वाईड अँगल मध्ये पण ते कव्हर नाही होते. एवढं ह्यूज आहे. इकडे जाऊ सर कुठे? तिकडे टॉयलेट बघा नीट प्रॉपर असेल बघा तिकडे. काय तिकडे गेले इकडे वॉशरूम्स आहेत ते दाखवतो तेव्हाचे. हे सांगा मला, खरंच डाऊट आले भरपूर असं कधीच असं आहे. मंडळी आता आपण आलोय. हा याला काय बोलतात? हा टाकसाल. काय टाकसल. टाकसल म्हणजे इथे शिक्के वगैरे इथे बसून ते शिक्के वगैरे मारायचे. मोहर शिक्के वगैरे मारायचे. ते पेपर वगैरे त्यात. हे बुरुज आहेत. व्ह्यू बघा ना काय. कुठली ती जागा नाही खालची. इथं बघा जगदीश्वराचं मंदिर. ती जागा बहुतेक ह्याची ती बाहेरची नाही काय माहिती गुप्त आहे. नाही ती खलबत खाना तिथे. आता आपण खलबत खाण्यात चाललोय. जर आपण नॉर्मल जिथे गुप्त म्हणजे सगळं असं व्हायचे. हा तो मागाशी पडला ना. जे नियोजन वगैरे काय कसं काय जे बाहेरच्या लोकांना नाही समजलं पाहिजे. जे आतमधले जे आहेत सरदार वगैरे त्यांच्यात ठेवण्यासाठी ते त्यांचं आहे. ते तिथे मीटिंग वगैरे करायची. आपण तिथे चाललोय आता बघायला. बघा कसा झोपलाय मस्त. काय टेन्शन नाही त्याला. तेव्हाचं बांधकाम बघा ना, कोरीव काम आहे कसलं भारी आहे. हा ते बुरुज आहेत. थांबा उतरू दे नंतर बोलतो. मला असं वाटलं कोणतरी पडला. चला आता खलबत खाण्यामध्ये आपण एंट्री मारूया. थांबा फ्लॅश ऑन. आता आपण खलबत खाण्यामध्ये एंट्री मारतोय आतमध्ये. बॅटरी पण सुट्टी आहे. हा का बघू. बघा ना तेव्हाच असं म्हणजे ते चिनी मातीचं ते चिनी वगैरे त्याचं निशाण आहेत. मग काय खलबत खाना? अरे काय तुम्ही मला हे करता. सॉरी हा खलबत खाना नाही आहे. डिलीटच करून नाही डिलीट आहे. कसं काय? आता आपण ह्या बुरुजाची इथे आलोय. हा बुरुज तेव्हाचं बघा ना बांधकाम प्रॉपर काय केलं. आणि थांबा थांब इकडे आणि इथे गंगासागर आहे. हा तलाव आहे. हा म्हणजे महाराजांना आपलं हे राज्याभिषेकाच्या टायमिंगला जे पाणी आणलेलं आहे ते ह्याच्यात टाकलेलं ते 7 नद्यांचं पाणी. बघा ना कसलं भारी आहे. हा पाणी अजून म्हणजे डायरेक्ट लोक पितात. अजून पितात डायरेक्ट कधी पण आवडते. अच्छा. डायरेक्ट कशाला इथून बाहेर जायचं असेल इथून जाऊ शकतो. आता आम्ही चाललोय परत वरती. आता खलबत खाना कुठे आपल्याला बघायचं आहे.
तर मंडळी आता आपण आलोय खलबतखान्यामध्ये. सो इथे ही गुफा आहे खलबतखाना. तर आपण तिकडे जाऊ. थांबा. काय आलं? येतात का लोक? तर आता आपण खलबतखान्यामध्ये एंट्री मारतो आतमध्ये. काम दिसत नाही सोबत. पूर्ण अंधार आहे आतमध्ये. खाली बॅटरी पण पिकी ही बॅटरीचा पण उपयोग नाही. थांब मला दिसत नाही. हो ना बॅटरीचा पण उपयोग बॅटरीचा पण उपयोग नाही. हे बघू शकता. तेव्हा राजा महाराज इथे बसायचे. महाराज बळीजी नाईक आहेत ना, हां ते इथं गुप्त हेर घेऊन यायचे, गुप्त माहिती. अच्छा. ते इथे बागे घडले, कुठे लीक होऊ नये म्हणून. आणि गावात बाहेर पण जात नाही जात. कुठंच. बघू शकता किती म्हणजे पूर्ण अंधार आहे. जर लाईट नसेल तर लाईटनी पण दिसत नाही आम्हाला. हा रस्ता कुठं निघते कुठे जातोय तो आणून कोणालाच माहिती. रस्ता होता म्हणजे इथनं इथे यायचे ते कुठून यायचे ते कोणालाच माहिती नाही अजून. अच्छा डायरेक्ट कुठं यायचे कोणालाच माहिती नाही. मग हा रस्ता आहे तो तो फक्त या लोकांनाच, कोणाला? गाडावर असते त्यांनाच. अच्छा. पण ते इथे कुठं यायचे ते कोणालाच माहिती नाही. नाही ओके. बळीजी नाही ना. बळीजी नाही. तेव्हाचं इंजिनिअरिंग म्हणजे वेगळंच. आणि आतमध्ये पूर्ण कार वाटत होता. आता पाऊस येईल. पाऊस आलाय. ढग बघा कसली आली. डेंजर एकदम. हा काही शपथ कसला भारी वाटतंय. काय व्ह्यू मागचा. हवा का ना नुसती ढग यार. पाऊस येईल आता. पाऊस येईल. गरम पाण्याचा कुंड अरे काय बघ ना कसलं वाटतंय. अरे मागे पण ना फोटो काढलाय असं मला. सोडून झाला चेंज झाला सोडून. हो फोटो म्हणजे काही सेकंदात चेंज होते पूर्ण. बघा ना काहीच दिसत नाही. सगळं गायब झालं आता. तर आता फायनली पाऊस आलाय. डेंजर वाला एकदम. आणि असं एवढा गार लागते ना पाणी. एक काय सांगूच नाही शकत. सगळी कशी झाली. जादू जादू. डॅम नाही हा बघ इथं काय दिसत. तलाव आहे तो तलाव. आई सोबत थांब ना. चिखल आहे चिखल आहे. कसला भारी वाटतंय. आणि पाणी जाम गार आहे जाम गार. हे काय पर्यंत चालत जाऊ हा आणि बाथरूम मध्ये जाऊन धुले कपडे. फक्त असा कचरा नका करू कुठे. गाडं फिरा फक्त कचरा नका करू. कारण लढणारे लढून गेले. जपायचं आपल्यालाच. चला आता शूटिंग नाही करत जास्त. बाय. आता आम्ही आलोय खाली महादरवाजा तिथे आलोय. आणि पाऊस पण इथं भरपूर आहे. काय सांगू निघतानाच आला पाऊस आणि थांबतच नाही. आता तर मंडळी आता आपण सगळं चेंज वगैरे केलं आहे. आणि आता आपण परतीचा प्रवास चालू आहे. बघा ना इथं रोपवे. बस झूम बघा रोपवे. आणि यो वारा. आता आपण आहे ना पाचवाडला आलो. थांबलोय थोडा. इथे राजमाता जिजाऊचं समाधी आहे. तिथे पाया पाडायला. आणि ते इथेच राहत होत्या. ते डोंगरावर नव्हत्या गडावर नव्हत्या. त्या पाचवाडला राहत होते इथे. बघा तिकडंच चाललो आता. कपडे इकडे चेंज केले. आता ओजी लुकमध्ये आलो आहे. हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर. पाऊस कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू जेव्हापासून उतरायला चालू केलं तेव्हा.
पण कालच सजवलं असतात फुलांचं. तर मंडळी तुम्ही रायगडचा आपला पूर्ण बघितला ब्लॉग. मी ब्लॉग एंड करायलाच विसरलो, म्हणजे चार्जिंग पण नव्हती फोनला आणि दमलेलो पण खूप. मग आता एंड करतोय. सो जर तुम्ही रायगडला जाताय तर मला एवढंच सांगण्यात, चालत जा, अनुभव घ्या प्रत्येक क्षणाचा. कारण प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणात तिथे वेदर चेंज होतं. प्रत्येक पावलावर अनुभव वेगळा येतोय. खूप मस्त आहे रायगड, फिरण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. मेन म्हणजे अनुभव करा तिथे की काय कसं असणार आधीचं. आणि जर तुम्ही इथे जाताय समाधीजवळ महाराजांच्या, तर तिथे घोषणा वगैरे देऊ नका, आरडाओरडा करू नका. कारण की तिथे बघितलं आम्ही, एक दोघं जण घोषणा देत होते, त्यांना ओरडलं. म्हणजे तिथे पोलीस वगैरे असतात, ते बोलते त्यांना. सो आजसाठी एवढाच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता पुढचा व्लॉग पण बघू, काहीतरी नवीनच आणू. तर आजसाठी एवढंच. बाय.